पीपीएफ की ईएलएसएस कुठे करावी इन्व्हेस्टमेंट? खूप सारे लोक कुठलाही कंपॅरिझन न करता सरळ पीपीएफ मध्ये 1.5 लाख रुपये टाकतात आणि त्यांना असं वाटतं की म्युच्युअल फंड हा टॅक्स सेव्हिंग साठी ऑप्शनच नाही ईएलएसएस. कदाचित ते नजर चुकीने करतात किंवा त्यांना ते कंपॅरिझन कळत नाही. तर आज आपण पीपीएफ की ईएलएसएस कुठे करावी इन्व्हेस्टमेंट यावरती डायरेक्ट कंपॅरिझन बघणार आहे. चला तर मग चार्टच्या माध्यमातून आपण समजून घेऊ की कुठे आपल्याला जास्त फायदा होऊ शकतो. तर बघा, पीपीएफ मध्ये तुम्हाला 7.10% मिळतं वर्षाकाठीचं व्याज. तुम्ही जर कधी 15 वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला 22,50,000 रुपये आपण पेड करणार 12,500च्या हिशोबाने आणि तुम्हाला जी अमाऊंट मिळणार 39,96,000 रुपये जवळजवळ आणि त्यात नेट प्रॉफिट होणार आहे 17,46,000 रुपये टॅक्स फ्री. आता आपण ईएलएसएस कडे वळूया. ईएलएसएस आहे म्युच्युअल फंड मार्केटशी लिंक जरी असला तरी खूप मोठा ट्रॅक रेकॉर्ड अवेलेबल आहे गेल्या 25-30 वर्षाचा आणि गेल्या 15 वर्षाचा जरी तुम्ही ट्रॅक रेकॉर्ड बघितला तर सर्वात खालचा जो फंड होता ज्यांनी सर्वात कमी रिटर्न दिले ते 12.5% होते. तर मी त्याच्याही पेक्षा कमी पकडलेले आहे, फक्त 12%. या पूर्ण कॅटेगरीचे एव्हरेज रिटर्न 15% आहेत. लक्षात घ्या, हे रिटर्न गॅरंटी वाले नाही, पण मागचा परफॉर्मन्स काय सांगतो त्याच्यावरून आपण भविष्यात बघू शकतो. जो टॉपचा फंड आहे त्यांनी जवळजवळ 20% रिटर्न दिलेले आहेत आणि जो बॉटमचा फंड आहे त्यांनी 12.5% रिटर्न दिलेले आहेत. ईएलएसएस मध्ये 12% रिटर्न मिळाले. 12,500ची एसआयपी केली 15 वर्षांसाठी. तुमचं व्हॅल्युएशन होतं 59,94,000 रुपये, जे तुमचं पीपीएफ मध्ये फक्त 39,96,000 रुपये होतं. तुमची इन्व्हेस्टमेंट झाली 22,50,000 रुपये. प्रॉफिट झाला 37,44,000 रुपये. त्याच्यामध्ये 1 लाख रुपये तुम्हाला टॅक्स फ्री आहेत. उरलेले 36,44,000 रुपये त्याच्यावरती लॉंग टर्म कॅपिटल गेन लागेल 10%. तो टॅक्स मायनस केल्यानंतरही तुम्हाला 33,80,000 रुपयाचा प्रॉफिट होतो. आता या प्रॉफिट मधनं पीपीएफ मध्ये मिळणारा प्रॉफिट जर कधी मायनस केला तरीही तुम्हाला जे नेट रिटर्न्स मिळतात ते 16,33,000 रुपये, म्हणजे 15 वर्षात पीपीएफ पेक्षा 16 लाख रुपये एक्स्ट्रा मिळू शकतात. तर मित्रहो, इन्व्हेस्टमेंट साठी स्मार्ट ऑप्शनचा वापर करा. ईएलएसएस मध्ये इन्व्हेस्टमेंट करा. थँक्यू. अधिक माहितीसाठी फोन करा. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.